ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. नमस्कार, मी आधी ओळख करून देते. आज आमची ही शॉर्ट अँड स्वीटची टीम एकत्र आहे. शॉर्ट अँड स्वीट हा नवा आमचा मराठी सिनेमा 3 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. हे आमचे शॉर्ट अँड स्वीटचे डिरेक्टर गणेश कदम. रसिकाला कोण ओळखत नाही, आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री रसिका सुनील. आता एक एक जण जॉईन होत आहेत. तुम्ही आपली आपली ओळख करून द्या. नमस्कार, मी हर्षद तत्करी. तुषार. नमस्कार, मी तुषार खैर. हा आहे आमच्या सिनेमाचा डॅशिंग हिरो. नमस्कार, मी श्रीधर वाटसर. आणि आमचे लेखक स्वप्नील बारसकर. आमचा लेखक म्हणायला पाहिजे, अशी आमची एकदम यंग आणि डॅशिंग टीम आहे. माझं नाव सोनाली कुलकर्णी. मी या सिनेमामध्ये तन्वीची भूमिका करते. आम्ही सगळेजण एकमेकांना वेगवेगळ्या अर्थाने जोडलेले आहोत. काही नातं आहे आमचं, काही जणांची मैत्री आहे एकमेकांची. या सिनेमामध्ये मी आणि श्रीधर नवरा बायको आहोत आणि आमची प्रेम कहाणी आहे. आम्ही का एकमेकांच्या प्रेमात पडतो आणि का मराठी चित्रपटसृष्टीला असा एक अतिशय युनिक आणि हँडसम हिरो मिळणार आहे, याची कथा नक्कीच स्वप्नील सांगू शकेल की त्याला ही कथा कशी सुचली, आणि अर्थातच गणेश सांगू शकेल. प्लीज कंटिन्यू. ही गोष्ट बेसिकली मी ही गोष्ट आधी पण व्यक्त केली होती काही ठिकाणी, पण आता या निमित्ताने मी पुन्हा व्यक्त करू इच्छितो. ह्या गोष्टी आज जसं आपण ट्रेलर किंवा पोस्टरमध्ये पाहिलं असेल, ही गोष्ट थोडीशी ही प्रेम कहाणी म्हणा किंवा याच्यातली जी नाती आहे, थोडीशी ती नाती वेगळी आहे. तर याचं बेसिकली मी दादर स्टेशनला बसलो होतो 3 नंबर प्लॅटफॉर्मला, आणि तिथे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिथून फास्ट ट्रेन जात असतात, विरार फास्ट ट्रेन जात असतात. तर त्या ठिकाणी एक कमी उंचीचा माणूस त्या फास्ट ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता आणि काही केला ते त्याला जमत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही मग त्यांच्याशी बोललो, संवाद साधला आणि त्यांना म्हटलं की तुम्ही हँडिकॅप डब्यात चढण्याचा प्रयत्न करा, कदाचित तिथून तुम्हाला जास्त सोयीस्कर पडेल चढणं. तर ते म्हणाले की आम्हाला अलाउड नाही आहे, कारण गव्हर्नमेंटचे काही रूल्स आहेत की थोड्या एका कमी उंची, एक सर्टन हाईट असतं, त्याच्या खाली जर तुमची उंची असेल तरच तुम्ही त्या ट्रेनमध्ये चढू शकता. पण त्या माणसाच्या चेहऱ्यावर नैराश्य नव्हतं, काही तो हसू होतं आणि तो ती गोष्ट खूप जिद्दीने आणि खूप आनंदाने फेस करत होता. बेसिकली त्या गोष्टीने खूप इन्स्पायर केलं मला त्या क्षणी, आणि मला असं वाटलं की आपण या गोष्टीवर काहीतरी करायला पाहिजे. सो अर्थात मग ती गोष्ट डेव्हलप झाली. मग गणेश सरांची आणि माझी भेट झाली आणि मी माझी इच्छा व्यक्त केली की मला ही गोष्ट आहे माझ्याकडे, आपण याच्यावर काही करू शकतो. स्वप्नील, ही तुझी पहिली फिल्म आहे लेखक म्हणून. हो. स्वागत आहे तुझं मराठी चित्रपटसृष्टीत. किती छान. मी तुम्हाला नक्कीच सांगू इच्छिते की ही गणेशची दुसरी फिल्म आहे. याआधी तुम्ही विटी दांडू नावाचा सिनेमा पाहिलेला आहे, जो बहुचर्चित सिनेमा आहे, ज्याला अनेक ठिकाणी वाखाणला गेलेला आहे. त्या विटी दांडू नंतर हा सिनेमा येतोय शॉर्ट अँड स्वीट. मुलाला हे ऍक्सेप्ट करायला बराच याच्यामध्ये हे जात असतं आपल्या ट्रेलरमध्ये. काय सांगशील त्याच्याबद्दल? मी जो रोल करतोय संजूचा, तो माझ्या मते आजचं जे जनरेशन त्याला रिप्रेझेंट करतोय. आणि त्याला जेव्हा कळतं, जसं तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलंय की हे तुझे वडील आहेत, तर तो एक्सेप्टन्स माझ्या मते तेच रिएक्शन्स होते माझे किंवा संजूचे, जे आत्ताच्या जनरेशनच्या प्रत्येक मुलाचे किंवा मुलीचे असतील. कारण अशी सिच्युएशन बेसिकली प्रत्येकाला फेस करावी लागत नाही. खूप ऑड सिच्युएशन होती त्याच्यासाठी. सो तो कसा तिला फेस करतो आणि कसं मग त्यातून ती कथा पुढे जाते, कशी नाती उलगडत जातात, ही बेसिकली कथा आहे. पण करायला खूप मजा आली होती, कारण जेव्हा ही स्टोरी मला सांगितली होती सरांनी, स्वप्नीलने, तेव्हा अशा सिच्युएशन मध्ये आपण रोज नाही जात. आपण वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये जात असतो. हा, पण असं युनिक काहीतरी मराठीमध्ये बनतंय आणि ते मराठीतच बनतंय, ह्याचा एक आपण म्हणू ना, एक गर्व होता, माज होता थोडासा की येस यार, आपण बनवतोय अशा टाईपचे फिल्म. आणि त्याचा पार्ट मला व्हायला मिळतंय. माझी पहिली फिल्म आहे ही. सो खूप छान वाटलं तेव्हा. आणि बाकी येस, खूप मजा आली फिल्म शूट करताना. आणि जसं मी पहिलं म्हणालो की फॅमिलीची गोष्ट तर आहेच, पण ही प्रत्येकाला कुठेतरी रिलेट होईल असं मला वाटतं. मग ते यंग जनरेशन असेल आत्ताचं देशातलं किंवा
मुलाची वडिलांची गोष्ट असेल, मुलाची आईची गोष्ट असेल, आई वडिलांची गोष्ट असेल. सो प्रत्येक पैलूला रायटिंगद्वारे त्याने टच केलंय आणि आय होप ते ऑडियन्सला सुद्धा टच होईल. या सगळ्या याच्यामध्ये मग तुम्हाला मुलाला कन्व्हिन्स करण्यासाठी काय काय पापड बेलावे लागले? चित्रपटामध्ये का ते नाही सांगणार आम्ही तुम्हाला. आहेत काही गमतीशीर आणि वेगळ्या पद्धतीचे प्रसंग आहेत, पण ते तुम्हाला 3 नोव्हेंबरला बघावं लागेल. मी काय सांगू शकत नाही. सर सांगतील तर मी सगळं खुबीनी सांगेन. हे म्हणजे गणेश आमचा डिरेक्टर नक्कीच सांगेल, कारण यातले सगळे सीन्स जे आहेत ते फार खुबीनं लिहिले गेलेले आहेत. हो. असं होऊ शकलं असतं की एक दर्दभरी दुःखी कहाणी आपण प्रेक्षकांसमोर मांडू शकलो असतो की मुलगा आणि म्हणजे मुलगाच म्हणतोय मला वडील मान्य नाहीयेत, असं आपण कधी पाहिलं नाहीये ना. कारण आई वडील हे निसर्गदत्त असतात, त्यांना आपण मान्य अमान्य करण्याचा प्रश्नच येत नाही. पण इथे मुलगा असं का म्हणतोय या मागे एक कहाणी आहे. मग वडील त्यासाठी काय करतात की आपण पाहतो की प्रियकर प्रेयसीकडून होकार मिळवण्यासाठी काहीतरी करत असतो, प्रेयसी करू शकते प्रियकरासाठी काहीतरी, पण वडील मुलासाठी काय करतात आणि तो मुलगा कसा समजून घेतो याचे अतिशय रंजक आणि मजेदार सीन्स आमच्या लेखक आणि दिग्दर्शकांनी सिनेमात मांडलेले आहेत. तू सांग ना थोडंसं गणेश याबद्दल. मेन मी सांगेन की सोनाली कुलकर्णी आहेत. आपल्या प्रत्येक घरात एक आई असते जी आई अख्खं घर बांधून ठेवते. असा ह्यांचा रोल आहे, जी वेळेला संजूला समजावते, वेळेला वामनला समजावते. त्या दोघांमध्ये कसं बॉन्डिंग परत निर्माण होऊ शकतं त्याचे ती प्रयत्न करते. पण प्रयत्न करताना कुठेही जोर जबरदस्तीने खूप नॉटी आहेत. सो त्यांचा तो नॉटी स्वभाव आणि तो ह्युमरस स्वभाव कशा प्रकारे ह्या दोघा जणांना म्हणजे ह्या दोघांचा मेळ घालून देण्याचा प्रयत्न करते, त्यावर ही अख्खी फिल्म आहे. त्याच्यामध्ये रसिका आहे, तुषार आहे, श्रीधर वत्सर, सोनाली मॅम, अजित भुरे आहेत. सो त्यांनी प्रत्येकाने आणि हसत खेळत हलकी फुलकी इमोशनला टच करत करत पुढे जाणारी अशी फिल्म आहे. रसिका तुझ्या रोल बद्दल? रसिकाला आता आपण एक सूरनवा ध्यास नावाची सूत्रधार म्हणून पाहतोय. मला खूप आनंद झालाय, कारण रसिकाला मी पहिल्यांदा गायिका म्हणून भेटले या सिनेमाच्या निमित्तानं. मला तिचं शास्त्रीय संगीताचं इतकं शिक्षण झालंय हे माहिती नव्हतं. रसिका, तू आम्हाला खूपच ट्रीट्स देतीयस. तुझं संगीत असो, तुझा टेलिव्हिजनवरचा प्रवास असो, किंवा तुझे येणारे इतके छान छान सिनेमे असोत, तुला शॉर्ट अँड स्वीट मधली ही शिरीषा साकारताना कशी मजा आली सांगा मला. मजा तर खूपच आली आहे, कारण शिरीषा एक फार 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 गोड असं कॅरेक्टर आहे. आणि मला आठवतंय मी रितसर ऑडिशन दिली होती या कॅरेक्टरसाठी. आणि कौतुक म्हणजे थोडं माझंही, शिरीषाचंही, फिल्मचंही आणि सरांचंही अशा बाबतीत. कारण शिरीषा हे कॅरेक्टर, तिला कुठला वर्णभेद कळत नाही, तिला कुठली जातीभेद कळत नाही. ती माणसाला माणूस म्हणून बघू शकते आणि हा इनोसन्स त्या पात्राने खूप टिकवून ठेवलाय. जे आपण ट्रेलरमध्ये पण एक मुवमेंट पाहतो की तिने याच्या वडिलांना, संजूच्या वडिलांना पहिल्यांदाच पाहते आणि ती लगेच म्हणते की अच्छा हे तुझे वडील आहे, हे किती क्यूट आहेत. तर तिला ते गोड आहेत, या पलीकडे तिला बाकीचं काहीच दिसत नाही. सो मला असं वाटलं की हा इनोसन्स खरं तर आपण सगळ्यांनीच टिकवून ठेवला पाहिजे आणि हे पात्र, ही भूमिका मी करू शकेन हा विश्वास गणेश सरांनी दाखवला माझ्यावर. त्यामुळे थँक्यू सो मच आणि आय एम रिली प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट. अच्छा, म्हणजे तुझी मदत होते त्याला ऍक्सेप्ट करायला बरंचसं की ते पिक्चर ते तुम्ही परत परत विचारता मला कळतंय, पण ते आम्ही नाही सांगणार आता. तुमची भूमिका थोडी आवड म्हणजे वेगळी वाटते, काय वाटतं स्वीकारताना, काय विचार केला होता? मला स्वतःला आनंद याचा झाला होता. म्हणजे श्रीधरला तर नक्कीच आनंद झाला असेल की तो या सिनेमाचा हिरो आहे, पण त्या पलीकडे मला फार आनंद झाला होता, कारण अशा एका व्यक्तिरेखेची नायिका म्हणून मला हा सिनेमा ऑफर केला गेला. ही माझ्यासाठी फार अनोखी संधी होती. मी गणेशचे मनापासून आभार मानते, कारण मला नेहमी असं वाटतं. नाही, मी पण यांचे आभार मानतो की ह्यांनी हा रोल ऍक्सेप्ट केला, कारण ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण त्या नेहमी असं म्हणतात, पण जेन्युअनली हे आमच्या दोघांसाठी सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे की आम्ही त्यांना स्क्रिप्ट ऐकवली. म्हणजे विचार का केला? त्यांचाच विचार करू शकतो, दुसऱ्यांचा नाही विचार करू शकतो. एवढं कारण ते एवढं लिहिलेलं होतं की ज्यावेळेला आम्ही ती स्क्रिप्ट झाली त्यावेळेला पहिला म्हणजे दुसरा अल्टरनेटिव्ह आम्ही काहीही विचार केला नाही. सोनाली कुलकर्णी यांना ऐकवायचं, ते जर हो म्हणत असतील तरच पुढे जायचं. आम्ही घाबरत गेलेलो खरंच की हा हो म्हणणार आहेत की नाही. आम्ही 10 वेळा
रिहर्सल करून गेलो असू. सो ह्यांना ऐकवताना कसं ऐकवायचं, हे कशा ऐकू शकतात, आणि आम्ही यांच्याकडे जाऊन ह्यांना ऐकवली, आणि नशीब आमचं चांगलं होतं की ह्यांनी ते ॲक्सेप्ट केलं. फार गोड गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटलं की अशी कथा आपल्यासमोर येत नाही. आपण कधी कधी बघतो की कोणीतरी अंडरवर्ल्डमधलं असतं आणि मग ते कसं ते वाईट कामं सोडून आता पुन्हा चांगलं जीवन जगायला लागतात, किंवा काहीतरी कुणाला तरी कशाचा तरी बदला घ्यायचा असतो. अशा वेगवेगळ्या कथा आपण पाहिल्या. पण एक माणसांची गोष्ट अशी आपण पाहिली नव्हती की आपला पार्टनर असा आहे, त्यामुळे एखाद्या जोडप्याला समाजातला कसं सामोरं जावं याबद्दल येणारे प्रश्न, आणि ते प्रश्नसुद्धा असे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दाखवले गेले नाही आहेत. कारण कुठल्याही वेगळेपणाकडे पाहताना या पात्रांचा दृष्टिकोन खूप सरळ आहे. म्हणजे स्वप्नीलने ते खूप छान लिहिलं आहे की ते प्रॉब्लेम म्हणून बघत नाहीत कुठल्या गोष्टीकडे. ते एकमेकांचं मन पाहतात आणि त्यामुळे त्यांना हा प्रॉब्लेम वाटतच नाही. त्यांना असं वाटतं की आपण इथे आनंद पेरायला आलेलो आहे ह्या जगामध्ये. तर अशा दृष्टिकोनातून जगणारं कपल आहे. आणि मला असं वाटलं, एक कलाकार म्हणून आपल्याला नेहमी आव्हानं हवी असतात, वेगळी भूमिका हवी असते. आता वेगळेपण कुठे शोधावं आपण? वेगळेपण हे फक्त एखाद्या पात्राच्या कपड्यांमध्ये नसतं, ते वेगळेपण त्या विचारामध्ये पण असतं. आणि मला आमच्या सिनेमातला हा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत खूप आवडला होता. त्यामुळे मला फार मस्त वाटलं. त्यांचा दोघांचा माझ्या रिॲक्शनवरून विचार बदलायच्या आतच मी म्हटलं हो हो मी करणार आहे हा सिनेमा. सर, तुम्ही जेव्हा त्यांना ओरिजिनलची खरी जी पात्र आहेत त्यांना जेव्हा तुम्ही भेटला होता, त्यातले काय काय मुद्दे तुम्ही असे टिपले होते की हे आपल्या स्टोरीसाठी खूप छान पद्धतीने जाऊ शकतात असे? जसं मी म्हणालो मगाशी की बेसिकली लाईफकडे बघण्याचा एक जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो तो मला त्यांच्याकडे बघून खूप आवडला होता, ज्याने मला इन्स्पिरेशन मिळालं. अर्थात आपण चित्रपट करताना त्या माध्यमात बऱ्याच वेगळ्या गोष्टींचा विचार करतो. सो मी जेव्हा गोष्ट लिहायला सुरुवात केली तेव्हा अर्थात तो एक वेगळ्या पद्धतीने मी विचार केला त्या गोष्टीचा. आणि जसं तुम्हाला ट्रेलरमध्ये कळलं असेल की एक प्रेम कहाणी आहे त्याच्यात, बाप मुलाची एक गोष्ट आहे त्याच्यात, एक नातं आहे त्याच्यात. तसं वेगवेगळी नाती उलगडण्याचा प्रयत्न मी केला आहे. आता बघूया तो प्रेक्षकांना कसा वाटतो. तुमचं प्रेम वगैरे दाखवलं, तर त्या सिच्युएशनवर काही गाणं वगैरे आहे? फार सुंदर गाणी आहेत. संतोष मुळेकरचं संगीत आहे आणि अतिशय श्रवणीय गाणी आहेत आमच्या सिनेमामध्ये. आणि वेगवेगळ्या जोड्यांची गाणी आहेत, वेगवेगळ्या वातावरणातली गाणी आहेत. माझं आणि श्रीधरचं गाणं आहे, रसिकाचं आणि हर्षदचं गाणं आहे, त्या सगळ्यांच्या कॉलेजच्या मैत्रीवर एक गाणं आहे, आमच्या सगळ्यांच्या भावनांबद्दलचं गाणं आहे. त्यामुळे खूप दिवसांनी एक छान कॅसेटचा जमाना असतात, पॅकेज असं तुम्हाला ते सगळं ते एका फिल्म मध्ये मिळेल गाण्यांची. आणि चित्रपटाचं शूटिंग कुठे झालं? आम्ही बेळगावला शूटिंग केलं या सिनेमाचं आणि थोडं पुण्यामध्ये. काय पब्लिकला, काय प्रेक्षकांना काय आव्हान करतात? मी असं सांगेन की प्रत्येक गोष्ट, मग ती निगेटिव्ह असो किंवा काही असो, सकारात्मक दृष्टिकोनातून बघावी आणि पॉझिटिव्हलीच त्याचा विचार करत जावा. सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. अजून सुद्धा सांगेन मी लोकांना की कुठच्या गोष्टींसाठी अडकून राहण्यापेक्षा त्याच्यातून मार्ग काढून आपण कसं कसं पुढे जाऊ ह्याच्यावरती जास्त फोकस द्यावा. मला असं वाटतं एक खूप दिवसांनी निखळ मनोरंजन करणारा आणि हसता हसता आपल्याला आपल्या दृष्टिकोनाबद्दल विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. आणि आजपर्यंत आपण मराठीत अनेक युनिक जोड्या पाहिल्या, गाजलेल्या जोड्या, म्हणजे अरुण सरनाईक आणि रंजना ते असतील, किंवा अनेक अनेक जोड्या पाहिल्या. तर आता जरा सोनाली आणि श्रीधरची जोडी सुद्धा बघायला या. दिवाळी पण आहे त्या दरम्यान, प्रेक्षकांना दिवाळीच्या सुट्टीमध्ये दिवाळीच्या मूडची सुरुवात करण्यासाठी शॉर्ट अँड स्वीट हा आमचा सिनेमा नक्की बघा. तुम्हाला तुमच्याही समस्यांचा विसर पडेल आणि खूप हसत खेळत तुमची दिवाळी सुरू होईल. मी सांगेन आमच्या चित्रपटात सुद्धा दिवाळी आहे. सो ती दिवाळी पण एन्जॉय करा आणि आपली येणारी दिवाळी पण एन्जॉय करूया. 3 नोव्हेंबरला चित्रपटगृहात या आणि ही दिवाळी पहिली साजरी करूया, मग पुढची दिवाळी पण साजरी करूया.